बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या सर्व सभासदांचं स्वागत. आज आपल्याला भाग्य लाभलेलं आहे श्री अजित कदम साहेब, अल्झायमर, उतार वयातील विस्मरण, डिमेन्शिया. आता ते आपलं कार्यशाळा 45 मिनिटांची असेल. पुढची 15 मिनिटं प्रश्नोत्तर आहेत. प्रश्नोत्तर या माईकवर, हा माईक फिरत राहील, त्यांचा नेक बँड आहे तो लेक्चर चालू होईल. मी आता बटारकर मॅडमना विनंती करतो त्यांची थोडक्यात परिचय द्यावा. आताच सावंत साहेबांनी सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आजचे वक्ते स्थानापन्न झालेले आहेत, तेव्हा मी देसाई साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. थँक्यू सर, धन्यवाद. होणारी साठवण असते, झाल्या गेल्याचं गाठोडं असतं. मिटल्या पापणीतलं ते पाणी असतं, श्वासात अडकलेला हुंकार, पावलांचा नाद, हाकेपलीकडची शीळ, या साऱ्या खुणा न गेलेला ती प्राण असतं. आठवण ही एक न संपणारी साठवण असते. या आठवणी मेंदूमध्ये साठवलेल्या असतात आणि त्यामुळे जीवनाला एक संधता येते आणि मग काही वेळा या आठवणी आपण आठवू शकत नाही. बऱ्याच वेळा बायकांचं असं होतं की फ्रीजजवळ आपण जातो, पण नक्की फ्रीजमधलं काय काढायचं तेच आठवत नाही. एखादी व्यक्ती आपल्याला समोर दिसते आणि ओळखतोय, चेहरा ओळखीचा वाटतोय, पण नाव आठवत नाही. काही वेळा घरातल्या नातेवाईकांची सुद्धा नावं आठवत नाही. आणि मग असं झालं किंवा आपल्यासमोर विस्मरण, स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया, अल्झायमर हे शब्द सगळे रुंजी घालायला लागतात आणि क्षणभर आपण घाबरून जातो की अरे बापरे, आपल्याला अल्झायमर झाला आहे का. पण हे खरे वयाचे खेळ असतात. पण तरीसुद्धा याच्यामधून पुढे हा अल्झायमर रोग मला असं वाटतं की निर्माण होतो आणि तो वाढत जातो. म्हणून हल्ली बऱ्याच ठिकाणी सांगतात, म्हणजे बायकांना विशेषतः, की जे तुम्ही उजव्या हाताने काम करता ते मधून मधून डाव्या हाताने पण ढवळायची वगैरे कामं करा. कोडी सोडवा, नंतर सुडोकू असतं ते सोडवा. जास्तीत जास्त मेंदूला ताण बसेल अशी कामं आपण केली पाहिजे, म्हणजे कदाचित आपण अल्झायमरपासून लांब राहू शकू. याविषयी आजचे वक्ते डॉक्टर कदम आपल्याला सगळं सांगणारच आहे. त्यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. मुंबई विद्यापीठातून सायन्स पदवीधर आहेत. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र पदविका त्यांनी धारण केलेली आहे. रुग्णालय व्यवस्थापन पदविकासुद्धा त्यांनी घेतलेली आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानात फेलोशिप मिळालेली आहे. डॉक्टर हे आपल्या मुंबई महानगरपालिकेमधून सायंटिफिक ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. म्हणजे ते आपले घरचेच आहेत, त्यांना पाहुणे म्हणून आपण चालणार नाही, आपल्या घरचेच ते एक आहेत. मुंबई महापौर मेरिट अचिव्हमेंट म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये आजचाच हा विषय, उतार वयातील विस्मरण, यासाठी त्यांना रिसर्च स्कॉलर म्हणून आमंत्रित केलेलं आहे. गेली 12 वर्ष ज्येष्ठ नागरिक संघात विविध विषयांवर ते व्याख्याने देत असतात. चला तर वळूया आजच्या व्याख्यानाकडे. मी आता माईक डॉक्टरांकडे सुपूर्द करते आणि आपण त्यांचं व्याख्यान ऐकूया. नमस्कार, माझा आवाज मराठी सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोचतोय. अलका मॅडमने माझी ओळख अतिशय छान पद्धतीने दिली आहे. फक्त त्याच्यामध्ये एक थोडंसं छोटंसं करेक्शन्स मी करतो आहे. मी डॉक्टर नाही आहे, मी एक रिसर्च सायंटिस्ट आहे. गेली 33 वर्ष महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेमध्ये माझं आयुष्य गेलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रयोगशाळेमध्ये काम करणारी माणसं कधी प्रकाश झोतातमध्ये येत नाहीत. उदाहरणार्थ वॅक्सिनेशन, जेव्हा वॅक्सिनची निर्मिती झाली ती कोणी केली कोणाला माहीत नाही. आपण मंगळावरती चंद्रावरती जातो, ते सायंटिस्ट ते त्यांच्या लॅबमध्येच काम करत असतात, ते कधी प्रसिद्धीच्या धोतात येत नाहीत. तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत आहे. मी प्रकाश झोतात नाही आहे, पण रिटायरमेंट नंतर हे सगळं ज्येष्ठ नागरिक संघटनाही मला जी काही माहिती आहे अल्झायमर डिमेन्शियाची ती देण्याचा प्रयत्न करतो. सर्व श्रोतांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. वातावरण निर्मिती तर छान झालेली आहे, पणत्या पेटल्या आहेत, फुलांनी खूप छान सजावट झालेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत पेन्शन्स असोसिएशन याने गेल्या वर्षी आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं आणि त्यावेळेला संस्थेचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर यांनी असं सांगितलं ते की कोण समाजसेवा जे करतात तर त्यांनी आम्हाला येऊन कळवा की असं असं मी काम करतो आहे. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि मी सांगितलं की असं असं मी डेमेन्शिया अल्झायमरवरती लेक्चर्स देतो. तर ते म्हणाले अरे वा, हा तर सुंदर विषय आहे, जिव्हाळाचा विषय आहे. तर हा तुमचा विषय आपण सगळ्या 12 सेंटर्स आहेत आपली, 12 सेंटर्सवरती करायची. तर त्याप्रमाणे हे 7वं पुष्प मी आज तुमच्यासमोर सादर करते. बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शन असोसिएशन बोरिवली शाखा याचे पदाधिकारी श्री सुरेश सावंत, रमेश राणे, नागेश सामंत, संजय तोरकर, अलका वढारकर मॅडम, दिशा प्रभू, लीना नाईक, यशवंत पेडामकर ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी अत्यंत आभारी आहे, कारण त्यांनी ह्या व्यासपीठावरून मला माझे विचार सांगण्याची संधी दिली. माझ्यासमोर बसलेले माझ्यापेक्षाही वयाने, मानाने आणि ज्ञानाने श्रेष्ठ असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आजचा व्याख्यानाचा विषय आहे उतार वयातील विस्मरण. मी याला व्याख्यान वगैरे काय म्हणणार नाही बरं का. एक 45 मिनटं मी तुमच्याबरोबर छान गप्पा मारणार आहे आणि 45 मिनटानंतर मला खात्री आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होणार. त्यात ते प्रश्न मला विचारा, मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. आता तुम्ही म्हणाल की चांगला माईक हातामध्ये आला आहे तर चांगलं 1, 1.5, 2 तास मस्त बोला ना तुम्ही. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला शाळेमध्ये घेऊन जातो. शाळेमध्ये असताना मला आठवते आपल्या वर्गावरचा प्रत्येक तास फक्त अर्ध्या तासाचा असायचा. अर्ध्या तासानंतर घंटा वाजायची, बाई निघून जायची आणि गुरुजी यायचे. अर्ध्या तासात नंतर आपण शाळेतनं कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रत्येक लेक्चर हे 45 मिनटाचं असायचं. 45 मिनटाने बेल दाबायची, लेक्चर निघून जायचा, नवीन लेक्चर यायचा, नवीन विषय सुरू व्हायचा. ह्याच्यामागचं सायंटिफिक शास्त्रीय कारण असं आहे की साधारणपणे 45 मिनटाची जी काय रेंज आहे त्याच्यामध्ये माणसाची आकलन शक्ती, कॉन्सन्ट्रेशन त्या विषयाकडे करण्याची क्षमता चांगली असते. 45 मिनटानंतर जसा जसा वेळ वाढू लागतो तसतसे समोर बसलेली माणसं कोण टिवल्या बावल्या करतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, नाक खाजवतो, असं तो त्या विषयाकडे तेवढं कॉन्सन्ट्रेशन करत नाही. मी तुमच्यावरती ही वेळ येऊ देणार नाही बरं का. बरोबर 45 मिनटामध्ये माझं व्याख्यान संपणार. आता आजचा व्याख्यानाचा विषय आहे उतार वयातील विस्मरण. आता उतार वय म्हणजे नक्की केव्हा म्हणायचं. आजच्या ग्लोबलायझेशन्समुळे तरुण मुलं मुली वयाच्या 22व्या वर्षी ग्रॅज्युएट होतात आणि साधारणपणे 25व्या वर्षापर्यंत ते चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला लागतात. 25 ते 35, 35 ते 45 या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये तंत्रज्ञानामध्ये प्रचंड बदल होतो आणि तीच कंपनी त्या उमेदवाराला VRS किंवा CRS घ्यायला लावते. CRS म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट स्कीम. मग 45 हे काय रिटायरमेंटचं वय झालं का. तर विरुद्ध बाजूला वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन नवीन शोध प्रकल्प, रिसर्च, सायन्स ह्याच्यामुळे नवीन नवीन अँटीबायोटिक्स बाजारामध्ये आल्यामुळे माणसाचं सरासरी आयुष्यमान 60वरून 70, 80, 85पर्यंत पोचलं आहे. मग 45 ते 85 ह्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण आपलं आयुष्य आनंददायी आणि आरोग्यदायी कसं ठेवायचं ह्यासाठी तुम्हाला काही छान टिप्स, काही सूचना देणार आहे. मित्रांनो, विस्मरणाचा त्रास तुम्हाला, मला, जगातल्या 100% लोकांना विस्मरणाचा त्रास आहे. त्यामुळे रुमाल विसरलो, किल्ली विसरलो, अरे बापरे मला डेमेन्शिया तर नाही ना झाला, अशी भीती, शंका मनामध्ये अजिबात आणू नका. विस्मरणाचा त्रास सगळ्यांनाच असतो. हां, त्याची तीव्रता वाढली
तर मग तो एक आजार म्हणून समजला जातो आणि त्या आजारालाच डेमेन्शिया किंवा अल्झायमर्स असं म्हणतात. 1907 साली अलायस अल्झायमर्स नावाच्या शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनांना असं सिद्ध केलं की जसं माणसाचं वयोमान वाढायला लागतं तसतशी त्याची स्मरणशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते. बाकीच्या सायंटिस्टने पण विचार केला, अरे हा म्हणतो ते बरोबर आहे रे बाबा, वयाचं आणि स्मरणशक्तीचा काहीतरी संबंध आहे. आणि बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्या आजाराला, विस्मरणाच्या आजाराला त्याचंच नाव देऊन टाकलं. आणि अशा तऱ्हेने हा विस्मरणाचा आजार हा अल्झायमरचा आजार म्हणून प्रसिद्ध झाला. आणखीन संशोधन होत गेलं. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये बॅड प्रोटीन जमा झाल्यामुळे हळूहळू माणसाला विस्मरणाचा त्रास सुरू होतो. त्याला डेमेन्शिया असं म्हणतात. डेमेन्शिया आणि अल्झायमर हे दोघे भाऊ बरं का. त्यांचं काम एकच, माणसाला विस्मृतीच्या गर्दीमध्ये ढकलून द्यायचं. मित्रांनो, आता ह्या आजारामध्ये एक मजेशीर गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे बरं का. ह्या आजारामध्ये माणसाची लॉंग टर्म मेमरी परफेक्ट राहते, इंटॅक्ट, पण 2 दिवसापूर्वी काय झालं हे त्याला सांगता येत नाही. उदाहरणार्थ, आता मी तुम्हाला नेहमी उदाहरणं देणार म्हणजे तुमच्या लक्षात पटकन येणार आहे. उदाहरणार्थ, लॉंग टर्म मेमरीचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ह्याच्यासाठी मी तुम्हाला शाळेमध्ये घेऊन जातो. परत शाळेमध्ये असताना आपल्याला पहिलीमध्ये कविता होती, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी ज्या सुवासाची कर बरसात. किती सुंदर कविकल्पना आहे. ह्या कवितेतला प्रत्येक शब्द आजही आपल्याला आठवतो आहे. हे झालं लॉंग टर्म मेमरीचं उदाहरण. आता मी शॉर्ट टर्म मेमरीचं तुम्हाला उदाहरण देतो. माझे मित्र सुरेश सावंत यांची आणि माझी दोस्ती फार जुनी, बऱ्याच वर्षाची दोस्ती आहे. त्यांचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस झाला. मी सावंतला म्हटलं, सावंत साहेब तुमच्या वाढदिवसाला हे माझ्यातर्फे तुम्हाला पेन, असं पेन दिलं. आणि दिवसांनी परत मी त्याला म्हटलं, सावंत साहेब जरा मला लिहायचं, जरा पेन द्या ना तुमचा. तर सावंत साहेब मला म्हटलं, अरे अजित तुम्हाला पेन काय दिलं नाहीस बरं का, पण माझा जेव्हा 60वा वाढदिवस झाला होता तेव्हा तुम्हाला पेन दिलं होतं, स्पार्करचं पेन, गोल्डन कलरचं, छानशा बॉक्समध्ये टाकलेलं, त्याला लाल रंगाची सॅटिनची रिबन. म्हणजे 60व्या वर्षी दिलेलं पेना त्यांना बरोबर आठवतं आहे, पण 2 दिवसापूर्वी झालेलं त्यांना दिलेलं पेन त्यांना काही आठवत नाही. दिस इज अ शॉर्ट टर्म मेमरी एक्झाम्पल. मी हे फक्त उदाहरण म्हणून दिलं बरं का. सावंत साहेबांनी आपला मेंदू एवढा सक्रिय ठेवलेला आहे, ते सोशल वर्कमध्ये एवढे बिझी आहे, त्यामुळे डेमेन्शिया, अल्झायमर त्यांच्या आसपास पण फिरकणार नाही याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, हा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मेमरीचं मी तुम्हाला उदाहरण सांगितली. तर अशासाठी मोठ्या क्लिनिकमध्ये जेव्हा विस्मरणाचा त्रास वाढतो, त्याला अशासाठी मोठ्या हॉस्पिटल्समध्ये मेमरी क्लिनिक नावाची सायकॅट्रिक डिपार्टमेंटमध्ये मेमरी क्लिनिक चालू केलेलं आहे. तिथे काय करतात, पेशंट नवीन आला की त्याला बसवतात आणि थोडीशी प्रश्नोत्तरे करतात. ती प्रश्नोत्तरं काय होतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महिन्याचे किती 12 महिने असतात वर्षातले बरं, जानेवारी टू डिसेंबर. व्हेरी गुड. मग तुम्ही तो उलट्या क्रमाने म्हणून दाखवा, म्हणजे डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर. मग तो जरा 2-3 ऑक्टोबर, सप्टेंबर असं. ओके ठीक आहे. 12 महिने नको, आपण आठवडे 7 दिवसाचे शनिवार ते रविवार उलट्या क्रमाने म्हणून दाखवा. मग तो म्हणतो बुधवार, गुरुवार की ठीक आहे हरकत नाही, तुम्हाला आता आठवत नाही. मग एक काम करूया आपण, तुम्ही उजवा हात घ्यायचा, तो उजवा डोक्यावरनं फिरवा आणि डावा हात पोटावरनं फिरवा. मग उजवा हात डोक्यावर आणि मग डावा हात पोटावरनं फिरवा. उजवा डावा काय कळत नाही कसं काय, आणि तुला केविलवाणा तुमच्याकडे बघून हसायला लागतो. मग डॉक्टर समजून जातात काय ते, त्याच्यावरती पेपरवरती रिमार्क मारतात आणि त्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी पाठवतात. मग डॉक्टर मला काय झालं,
तुम्ही काल काय भाजी खाल्ली होती सांगू शकाल? अहो डॉक्टर साहेब, तुम्ही कठीण कठीण प्रश्न विचारता हो. आता कालची भाजी मी कशी काय आठवणार मला? बरं ठीक आहे, त्या डॉक्टरांकडे जा, ते तुम्हाला ट्रीटमेंट. मग अशा लोकांसाठी ते काही ट्रीटमेंट देतात, त्यांना एक्झरसाईज, मेंटल एक्झरसाईज देतात आणि तो माणूस हळूहळू थोडासा इम्प्रूव्ह होतो. ही झाली थोडक्यात मेमरी क्लिनिकमध्ये काय काय गोष्टी घडतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. आता ह्या आजाराचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं. आपल्या शरीरावरती नक्की परिणाम काय होतो? माणसाला, त्या आजारी माणसाला बोलताना सुसंवाद साधता येत नाही, त्याला शब्द आठवावे लागतात, तो सलग बोलू शकत नाही, थोडक्यात तो तुमच्याबरोबर सुसंवाद साधू शकत नाही, त्याला कुशल हालचाली करता येत नाही. आता कुशल हालचाली म्हणजे काय? तर सायकल चालवणं, स्कूटर चालवणं, कार चालवणं, कॉम्प्युटर ऑपरेट करणं, त्या ॲपमध्ये कसं जायचं, त्याच्यातनं कसं शोधून काढायचं, ह्या गोष्टी त्याला कळत नाही. इतकंच काय, नेहमीच्या वापरातल्या वस्तू, उदाहरणार्थ हे, अरे याला काय म्हणतात बरं, अरे आठवतच नाही ह्याला काय, अरे ह्याला पंटी म्हणतात, हे तो सांगू शकत नाही. नेहमीच्या वापरातली वस्तू आपण नेहमी बघतो, पण पंटी त्याला नाव आठवत नाही. इतकंच काय, आपल्या सोसायटीमध्ये राहणारी, नेहमी भेटणारी माणसं समोर येतात, अरे बापरे आता ह्या माणसाचं नाव काय आठवत नाही, झाली पंचायत, आता ह्याच्यावर मी आता कसं बोलू, अशी पंचायत होते. त्यामुळे असा आजारी माणसाला समोरच्या माणसाचं नाव पण त्याला काय वेळेला आठवत नाही. हळूहळू या आजाराची तीव्रता वाढत जाते आणि अशा आजारी माणसाला आम्ही वैद्यकीय परिभाषेमध्ये ADL असं म्हणतो, म्हणजे ॲक्टिव्हिटी ऑफ अ डेली लिव्हिंग. म्हणजे ADL म्हणजे काय, की त्या माणसाला आंघोळ करणं, कपडे घालणं, जेवणं ह्याच्यासाठी मदतनीसाची गरज लागते. कोणी त्याला स्पेशल अटेंडर ठेवावा लागतो. दॅट इज अ एक्स्ट्रीम स्टेज ऑफ अल्झायमर्स. तर मित्रांनो, ह्या आजाराचे आपल्या शरीरावरती काय काय परिणाम होतो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. आता ह्या आजाराची कारणं, हा आजार कशामुळे होतो, ह्या आजारामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिजनरेशन्स ऑफ द सेल, म्हणजे मेंदूतल्या रक्तपेशींचा ऱ्हास झाल्यामुळे, डिजनरेशन झाल्यामुळे, माणसाची स्मृती केंद्र नष्ट झाल्यामुळे माणसाला विस्मरणाचा त्रास होतो. वॅस्क्युलायटिस, मगाशी सांगितल्याप्रमाणे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये बॅड प्रोटीन जमा झाल्यामुळे त्या माणसाला हळूहळू विस्मरणाचा त्रास सुरू होतो. तिथे ऑक्सिजन मिळत नाही, रक्तपुरवठा होत नाही, स्मृती केंद्र मंदावतं. पोस्ट ट्रॉमॅटिक, अपघाताने सुद्धा मेंदूला विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. पूर्वीच्या हिंदी पिक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे, हिरो कार ड्राईव्ह करत असतो, त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि तो बेशुद्ध होतो. मग त्याला ते उचलून हॉस्पिटलमध्ये आणतात. शुद्धीवर आल्यानंतर तो म्हणतो, अरे मैं कौन हूँ, एक लोक कौन है, मैं कौन कैसा आहे हा, असं उत्तरं करतो. मग डॉक्टर त्याला ट्रीटमेंट करतात आणि हळूहळू तो बरा होतो. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की अपघाताने सुद्धा मेंदूला तात्पुरता विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर, जर ब्रेनमध्ये ट्यूमर झाला तर त्या ट्यूमरमुळे आजूबाजूची स्मृती केंद्र नष्ट झाल्यामुळे सुद्धा माणसाला विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन्स B12ची जर डिफिशियन्सी असेल तरीसुद्धा माणसाला विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. डॉक्टरी सल्ल्याने व्हिटॅमिन B12चं सप्लिमेंट घेऊन तुम्ही तात्पुरता त्याच्यावरती आराम मिळवू शकता. टॉक्सिक कन्झम्पशन, आता टॉक्सिक कन्झम्पशन म्हणजे काय, तर पान, सिगारेट, विडी, तंबाखू, चरस, गांजा, दारू, ब्राऊन शुगर, दीज ऑल आर अ टॉक्सिक मटेरियल. टॉक्सिक कन्झम्पशन जर तुम्ही नेहमी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. ब्लड प्रेशर्स आणि डायबिटीस, आम्ही आमच्या वैद्यकीय परिभाषेमध्ये म्हणतो की सायलेंट किलर. जर तो BP आणि डायबिटीज जर तुम्ही डॉक्टरी सल्ल्याने कंट्रोलमध्ये ठेवलात तर तुम्हाला त्याच्यापासून कमी त्रास होऊ शकतो. एजिंग फॅक्टर, अल्झायमरने सिद्ध केलं आहे की जसं माणसाचं वय वाढतं तसं त्याची हळूहळू स्मरणशक्ती कमी व्हायला लागते.
लॅक ऑफ हेल्दी डाएट अँड मेंटल एक्झरसाइज अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. हेल्दी डाएट आणि मेंटल एक्झरसाइज ह्याच्यावरती मी विस्तृतपणे ह्याच्यावरती मी आवाज येतो आहे का ऐकायला सगळ्यांना? व्हेरी गुड थँक्यू साहेब. त्याच्याबद्दल मी लेक्चरच्या उत्तरार्धामध्ये व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे. आता ह्या आजाराची लक्षणं, ह्या आजारामध्ये काय काय लक्षणं असतात. स्मरणशक्ती कमजोर होते, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे. अशा आजारी माणसाला निर्णय घेता येत नाही की मी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, ह्याबद्दल तो ठामपणे सांगू शकत नाही. त्याला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. हा प्रॉब्लेम मी सोडवू शकतो की नाही सोडू शकत, ह्याच्याबद्दल तो ठामपणे सांगू शकत नाही. तो स्वतःचं असं मत बनवू शकत नाही, हे माझं मत आहे, योग्य आहे की अयोग्य आहे हे पण त्याला सांगता येत नाही. त्याची संघटित कार्य करण्याची क्षमता तो गमावून बसतो. उदाहरणार्थ आता आजचा हा कार्यक्रम सावंत साहेबांनी साऊंड सिस्टीम, ह्या मॅडमनी माझे वक्त्यांची ओळख अलका मॅडमने वक्त्याची ओळख, सावंत साहेबांचे टेक्निकल आहे, बाकी डेकोरेशन, सगळे लोक एकत्र आलेत, टायमिंग कसं करायचं काय सगळं. असा आजारी माणूस नाही बाबा हे काय ते काय करताना ते तुम्हीच कर, मला काही जमणार नाही, तो लांब पळायला लागतो. त्यामुळे तो स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो आणि संघटित कार्य करण्याची क्षमता त्याची कमी होत जाते. इतकंच काय, तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण दुकानदाराला किती पैसे दिले आणि किती सुटे पैसे परत यायला पाहिजे, हा हिशोबाचा ताळमेळसुद्धा त्याला घालता येत नाही. हिशोबामध्ये गोंधळ होतो. त्याला जायचं असतं चर्चगेटच्या दिशेने, तो निघतो विरारच्या दिशेने. म्हणजे लोकेशनचं भान त्याला कळत नाही, नक्की आपल्याला कुठल्या डायरेक्शनने जायला पाहिजे. इतकंच काय, रस्ता क्रॉस करताना वाहनांचा वेग आणि तुमचा रस्ता क्रॉस करण्याचा वेग ह्याचा ताळमेळ साधता न आल्यामुळे रस्त्याच्या एकाच कडेला तो असा घोटमळत राहतो, त्याला रस्ता क्रॉस करायचं डेअरिंग होत नाही. असा आजारी माणूस रडवेला होतो, त्याला स्वतःच्या भावनावरती नियंत्रण ठेवता येत नाही, अरे मला काय होतं आहे. आणि असा माणूस हळूहळू औदासिन्याच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. मित्रांनो, आत्ताच अलका मॅडमने माझी ओळख करून देताना सांगितलं की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये मी गेली 33 वर्ष काम करत होतो प्रयोगशाळेमध्ये. त्या नायर रुग्णालयाला अटॅच असं एक मेडिकल कॉलेज होतं, त्याचं नाव आहे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज. ते मेडिकल कॉलेज असल्यामुळे तिथे बरेचसे रिसर्च, सायंटिफिक सेशन्स, शोध प्रकल्प सतत चालायचे असायचे. परमेश्वराच्या कृपेने अशा शोध प्रकल्पावरती काम करताना बरेचसे मी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोध प्रकल्पावरती मी काम केलेलं आहे. तर तिथे काम करता करता अशाच एका आंतरराष्ट्रीय शोध प्रकल्पावरती मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचं नाव होतं एज रिलेटेड डेमेन्शिया, म्हणजे वयोमानानुसार होणारा डेमेन्शियाचा आजार. एज रिलेटेड डेमेन्शिया म्हणजे वयोमानानुसार होणारा विस्मरणाचा आजार. या शोध प्रकल्पावरती काम करताना आम्ही नायर, KEM आणि सायन ह्या 3 हॉस्पिटलमध्ये वयाची 60 उलटून गेलेले पण मृत पावलेले अशा पेशंट्सचे मेंदू काढून घेत असो. अर्थात एव्हरीथिंग इज ऑफिशियल बरं का. तो पेशंट मेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करून त्यांच्याकडनं कन्सेंट फॉर्मवरती त्यांची सही घेऊन की तुमच्या पेशंटचा मेंदू आम्हाला रिसर्च कार्यासाठी पाहिजे आहे, तर तुम्ही देणार का. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या पेशंटचे नातेवाईक अभिमानाने अरे वा तुम्ही चांगलं काम करताय, रिसर्च करा, शोधून काढा विस्मरणाचा तास. अशा तऱ्हेने जवळजवळ 3,500 ते 4,000 मेंदू आम्ही त्या शोध प्रकल्पावरती त्याच्यावरती काम केलं की हा विस्मरणाचा तास मेंदूमध्ये कुठल्या भागामध्ये जास्त प्रमाणात असतो व आम्ही शोधून काढायचा आमचा प्रयत्न होता. त्याला आम्ही प्लकेट्स किंवा टँगल्स म्हणतो, ते ब्लॉकिंग होतं, तिथे वेन्स ब्लॉकिंग होणाऱ्या ते मायक्रोसमध्ये
ते मेंदू आम्ही ते काढून घ्यायचे, त्याचे सेक्शन्स घेऊन फॉर्मॅलिन नावाच्या द्रव्यामध्ये आम्ही टाकायचो की जेणेकरून ते मेंदू सडू नये, कुजू नये म्हणून 8 दिवसांनी त्याचे सेक्शन्स घेऊन छोटे छोटे ते केमिकलमध्ये आम्ही प्रोसेस करायचो ऑटोटेनिकॉन नावाच्या मशीनमध्ये. अल्कोहोल, झायलिन, पॅराफिन आणि असे आम्ही पॅराफिनचे ब्लॉक बनवायचे आणि ते मायक्रोटॉम नावाच्या मशीनवरती पातळ सेक्शन्स कट करायचे. म्हणजे किती 2-3 मायक्रॉन. मायक्रॉन म्हणजे कसं की 1 मायक्रॉन म्हणजे 1 मिलीमीटरचे जे 100 भाग केले 1 मिलीमीटरचे, तर त्यातला पहिला किंवा दुसरा भाग तेवढे पातळ थिन सेक्शन मशीनवरती कट करून केमिकलने रंगवून आम्ही त्या मायक्रोस्कोपमध्ये आम्ही त्याचा अभ्यास करायचो. आणि कुठल्या भागामध्ये जास्त अल्झायमरचा त्रास किंवा डेमेन्शियाचे प्लकेट्स आम्हाला मिळत आहेत, टँगल्स मिळत आहेत ते शोधायचो. आणि अमेरिकन डॉक्टरबरोबर पेशंटचं वय, त्याचं काम आणि त्याला मिळालेला स्कोरिंग म्हणजे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. जास्त मिळाले की सिव्हिअर, मध्यम मिळाले की आम्ही मॉडरेट आणि माइल्ड अशा आम्ही ते कोष्टक करून आम्ही डॉक्टरांबरोबर आम्ही डिस्कस करायचो. ह्या शोध प्रकल्पामध्ये एक गोष्ट मला महत्त्वाची तुम्हाला सांगायला लागेल की नायर, केईम आणि सायन तिन्ही हॉस्पिटल्स हे गिरणगाव एरियामधली आहेत. तर पूर्वी गिरण कामगार खूप असायचे आणि ते आम्हाला जे पेशंट्स मिळाले ते गिरणी कामगार होते. त्यांना मेकॅनिकली काम करण्याची सवय, मेंदूचा वापर कधी करायचा नाही. त्यामुळे माझ्या मित्रांना, मैत्रिणींना की तुम्ही तुमचा मेंदू सतत सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे हे गिरणी कामगार मेकॅनिकली काम करायचे आम्हाला भरपूर पेशंट्स, पॉझिटिव्ह पेशंट्स मिळाले. तर ह्या संशोधनांना हा मी शोधून काढला की मेंदू सक्रिय ठेवा. आता तुम्हाला ह्या प्रकल्पाची शास्त्रीय माहिती सांगायला गेले तर ते कंटाळवाणे होणार, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मेंदूच्या पेशींमध्ये न्यूरॉन, न्यूरोफायब्रिल्स अशी नावं असतात. त्याच्यामध्ये बॅड प्रोटीन जमा होतं. आपल्या शरीरामध्ये टोटल 26 प्रोटीन्स आहेत, त्यातली 16 चांगले आहेत आणि 10 वाईट आहेत. हे बॅड प्रोटीन्स आहेत ते रक्तवाहिन्यांच्या, मेंदूला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांमध्ये आतमध्ये जमा होत जातं आणि हळूहळू ते रक्तपुरवठा योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे माणसाची स्मृती केंद्र मंदावून त्याला हळूहळू विस्मरणाचा त्रास सुरू होतो. आमचं संशोधनाचं काम तेच आहे की हे बॅड प्रोटीन आपल्याला रिव्हर्स कसं करता येईल. पण तुम्हाला सांगायला अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही. जर तुम्हाला कोण सांगत असेल हे औषध घ्या, याने तुमचा विस्मरणाचा त्रास बरा होईल, तर तो चक्क थापा मारतोय, तो फसवतोय तुम्हाला, खोटं औषध तुम्हाला देतोय. अजूनही आमचा संशोधनाला यश आलं नाही. अजूनही बॅड प्रोटीन आम्हाला रिव्हर्स करता येत नाही आहे. पण मला खात्री आहे एक ना एक दिवस आम्ही जरूर त्याच्यावरती संशोधन करून त्याच्यावरती खूप उपाय शोधून काढू. तर बाजारामधल्या कुठल्याही औषधावरती विश्वास ठेवू नका. ह्याने आराम पडणार किंवा ह्याने फरक पडेल काही नाही. आता मित्रांनो, आता अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे आपल्याकडे वळतो आहे. तो विषय म्हणजे प्रतिबंधक उपाय किंवा हा आजार आपल्याला कसा लांबवता येईल, त्याच्यावरती आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. मित्रांनो, प्रतिबंधक उपायामध्ये पहिला मुद्दा आहे माझा वजन. तुमचं वजन हे तुमच्या उंचीच्या योग्य प्रमाणामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. उदाहरणार्थ माझं उंची 5.5 फूट आहे, तर माझं वजन हे 60 ते 65 मध्ये पाहिजे. ते तर 75 किंवा 85 असेल तर चालणार नाही. आम्ही वैद्यकीय परिभाषेमध्ये त्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतो, BMI. तर त्या कोष्टकाप्रमाणे तुमचं उंचीप्रमाणे तुमचं वजन तुम्ही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. कारण हे तुमचं एक्स्ट्रा वजन हे तुमच्या हृदयावरती जो रात्रंदिवस काम करणारा पंप आहे त्याच्यात तुम्ही एक्स्ट्रा लोडिंग टाकताय आणि त्यामुळे रक्तपुरवठा पायाच्या तळव्यापासून ते मेंदूपर्यंत रक्तपुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण सभागृहामध्ये नजर टाकल्यानंतर माझ्या लक्षात येत आहे सगळ्यांनी आपलं वजन व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. कोण असा एकदम जाडाविडा मला वाटत नाही. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून थोडंसं सगळ्यांनी आपलं कौतुक नक्कीच केलं पाहिजे. स्त्रियांनी जास्त केलेलं आहे पुरुषांपेक्षा मला वाटतं. व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. तुमचं ऑब्झर्वेशन परफेक्ट आहे. ह्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगू शकतो की ते तुमच्या आहारामध्ये तुम्ही फळाचा समावेश नक्की करा. फळ, मग ते कुठल्याही प्रकारचं फळ, साध्या केळ्यापासून ते सफरचंदांपर्यंत.
कारण ह्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट कपॅसिटी असते. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा करण्याची क्षमता या फळांमध्ये असतात. मला माहिती आहे फळं थोडी महाग आहेत, पण सीझनल फ्रूट तुम्ही आरामात घेऊ शकता, त्या सीझनमधली फळं. मला काही नावं घ्यायला आवडतील. स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरीज, टमॅटो, पपई. All color fruits are good for the brain activities. So all color fruits, always remember, prefer colored foods for the brain activities. तर तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश नक्की करा. ह्याच्या बरोबरीने सुद्धा तुम्ही आहारामध्ये सुक्या मेवाचा सेवन करायला हरकत नाही. आता सुका मेवा म्हणजे कुठला, तर काजू, बदाम, पिस्ता वगैरे. ह्याच्या बरोबरीनेच मी अक्रोड ह्याचं नाव घेऊ शकेन, कारण अक्रोडमध्ये ओमेगा 3 नावाचं जे सत्व असतं ते ब्रेन ॲक्टिव्हिटीजसाठी अतिशय छान असतं. तर अक्रोड पण तुम्हाला सेवन करायला हरकत नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये ताज्या भाज्यांचा समावेश करा. ताज्या भाज्या म्हणजे फळभाज्या, फुलभाज्या, शेंगभाज्या. मला वाटते नावं घ्यायची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहिती आहेत फळभाज्या, फुलभाज्या आणि शेंगभाज्या. सकाळ संध्याकाळ भाज्यांचा समावेश तुम्ही जेवणामध्ये नक्की करा. ह्याच्या बरोबरीनेच इथे जमलेल्या शाकाहारी लोकांची माफी मागून मी असं म्हणेन की तुम्हाला मांसाहार, मत्स्य आहार, पापलेट, सरंगा, समुद्रातले मासे, पापलेट, सरंगा, सुरमई, करली बिरली, तर त्याच्यामध्ये सुद्धा ओमेगा 3 मुबलक प्रमाणात असतं. तर माशांचं सेवन करायला सुद्धा तुम्हाला हरकत नाही. ह्याच्या बरोबरीनेच तुम्ही कोक, चहा, कॉफी नियमितप्रमाणे घ्यायला हरकत नाही. आता मार्केटमध्ये चहा, ब्लॅक टी, ब्राऊन, हर्बल टी, ग्रीन टी, अशा भरपूर चहाचे प्रकार आलेले आहेत. घ्यायला हरकत नाही. चहा, कॉफी बिंदास घ्या. ह्याच्या बरोबरीनेच इथे जमलेल्या महिला वर्गांची माफी मागून माझ्या मित्रांना असा सल्ला द्यावासा वाटतो की तुम्ही आठवड्यातनं एखाद दुसरा रेड वाईनचा पेग घ्यायला हरकत नाही, पण एनिथिंग एक्सेस इज पॉयझन. तुम्ही 1 पेगचे 2 पेग, 2 पेगचे 4 पेग, तर ते चालणार नाही. आठवड्यातनं एखाद दुसरा रेड वाईनचा पेग घ्यायला काही हरकत नाही. मी मगाशी सांगितलं की विटॅमिन B12ची डेफिशियन्सी असेल तर डॉक्टर सल्ल्याने ते सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सॅच्युरेटेड फॅट टाळा जेवणातलं. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय, चीज, पिझ्झा, बर्गर, ह्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात ते अनसॅच्युरेटेड फॅट असतं. ते अनसॅच्युरेटेड फॅट तुमच्या रक्तवाहिन्यांच्या बाजूला जमा होऊन तुमच्या रक्तप्रवाहाला अडथळा होतो. रस्त्यावरती विकणारे ते बटाटे वडे, सामोसे, कांदा भजी नका खाऊ. का माहिती आहे, तो प्रॉफिट कमवायला बसलेला असतो, तो त्याच तेलामध्ये ते तळत असतो आणि हे रिसायकल केलेलं तेल अतिशय टॉक्सिक, विषारी असतं. हां, छानसा पाऊस पडतो आहे, तुमचा कांदा भजी खायचा मूड आहे, तर तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगा, अगं पाऊस पडतो आहे, छान कांदा भजीचा मूड आहे. मला खात्री आहे की तुमची पार्टनर शुद्ध तेलामध्ये तळलेली कांदा भजी तुम्हाला नक्कीच खायला देईल. तर अशी कांदा भजी खायला किंवा बटाटे वडे, समोसे खायला काही हरकत नाही, पण रस्त्यावरचे तुम्ही खाणं टाळा, असा माझा तुम्हाला प्रेमळ सल्ला आहे. ह्याच्या जोडीने तुम्ही लो फॅट कंटेंट्स घ्यायला हरकत नाही. लो फॅट म्हणजे दूध, दही, ताक, आईस्क्रीम ह्यांचं सेवन करायला काही हरकत नाही. इट्स गुड फॉर द हेल्थ. ह्याच्यानंतर तुम्हाला मी रक्ताभिसरण वाढवणारे व्यायाम सांगतो. आता व्यायाम करायचा म्हणजे तुम्हाला व्यायामशाळेमध्ये वगैरे पाठवणार नाही बरं का, घरच्या घरी हे तुम्ही व्यायाम करू शकता. रक्ताभिसरण करणारे व्यायाम म्हणजे चालणं, साधा सोपा सरळ उपाय. रोज मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास फिरायचं. चालण्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, त्यामुळे तुमची तब्येत चांगली राहू शकतं. तुम्हाला स्विमिंग येत असेल तर वेल अँड गुड, पण स्विमिंग पूलपर्यंत जा, कॉस्ट्यूम बदला, स्विमिंग करा, परत घरी आल्यानंतर आंघोळ करा, कारण स्विमिंगने सुद्धा तुमच्या सर्व अंगाला व्यायाम मिळतो. पण चालणं हा साधा सोपा व्यायाम आहे. ह्याच्या बरोबरीनेच तुम्ही दीर्घ श्वसन पण करा. आता कोरोनामध्ये आपल्याला धडा मिळालेला आहे, दीर्घ श्वसन. तुमच्या लंग्सची कपॅसिटी वाढवा, मॅक्झिमम ऑक्सिजन तुम्ही लंग्समध्ये भरा आणि दीर्घ श्वसन करा. PT एक्झरसाइज शाळेमध्ये असताना आपल्याला शारीरिक व्यायाम होते,
आपण विसरून गेलेत त्या केल्या तर तुमच्या सांध्यांच्या हालचाली छान होतात. ते PT व्यायाम तुम्ही घरामध्ये पण करू शकता, मोकळ्या मैदानामध्ये पण करू शकता. हास्य क्लब, हल्ली हास्य क्लब निघाल्यात, जायचं आणि मोठमोठ्याने हसायचं, हा 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 हा. लोक म्हणतात काय मूर्ख आहेत, घरच्या लोकांबरोबर चांगलं वागा आणि मग हसा, खोटं खोटं हसतायत. पण तुम्हाला सांगू का की खोटं खोटं जरी तुम्ही आरशासमोर धावून मोठ्याने हसलात ना, तर चेहऱ्यावरचे स्नायू आहेत ना, त्यांना एक्झरसाइज मिळतो आणि ॲटोमॅटिकली तुमचा चेहरा तजेलदार आणि छान वाटतो. त्यामुळे आरशासमोर उभं राहून मोठमोठ्याने बिंदास हसा, कोण असणार नाही तुम्हाला. आपण व्यायाम करतो असं म्हणायचं बस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय नो काय काय ज्येष्ठ नागरिक संघातनं ते चालतं. ह्याच्या बरोबरीनेच ऑक्युप्रेशर्स, जोरजोराने टाळ्या वाजवा की जेणेकरून तळ हातावरचे ऑक्युप्रेशरचे बिंदू ॲक्टिवेट होऊन तुम्ही रक्ताभिसरणाचा व्यायाम करू शकता. आता माझं व्याख्यान संपलं ना की सगळ्यांनी जोरजोराने टाळ्या वाजवा बरं का. मग मी म्हणेन की वा माझं लेक्चर चांगलं झालं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, आणि तुम्ही म्हणा की माझा रक्ताभिसरणाचा व्यायाम, ऑक्युपेशनचा कायम चांगला व्यायाम, मला पण फायदा झाला. बेनिफिट फ्रॉम द बोथ साईड. अशा पण गोष्टी करायच्या की बेनिफिट फ्रॉम द बोथ साईड्स. आता रक्ताभिसरणाचा व्यायाम संपला बरं का. आता शारीरिक व्यायाम. शारीरिक व्यायामामध्ये काय तर की योगासनं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगासनाचं महत्त्व जागतिक स्तरावरती पटवून दिलेलं आहे. तुम्हाला योगासनं येत असाल तर वेल अँड गुड, रोजच्या रोज योगासनं करा, नाहीतर योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही योगासनं शिकून घ्या. तुम्ही योगासनं करता करता घरची साफसफाई पण करू शकता बरं का. काय करायचं, हातामध्ये झाडू घ्यायची, ताडासनामध्ये जायचं आणि जळमटं साफ करायची. तुमची पार्टनर खुश, अरे वा जळमटं सगळी साफ झाली. सोफ्याच्या खाली धूळ असेल, वज्रासनामध्ये बसा आणि ती झाडूने सगळी साफ करा. वज्रासनाचा व्यायाम झाला, पार्टनर खुश, अरे वा खालची सगळी साफसफाई, धूळबिळ साफ झाली, ती पण खुश. तुम्ही तुमच्या पार्टनरला घरच्या कामामध्ये सुद्धा मदत करा. उदाहरणार्थ भाजी साफ करून देणं, भाजी कापणं. अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या बोटांना, सांध्यांना व्यायाम देत आहेत. फंक्शनिंग आपोआप होत जाणार. मिसेसला पण मदत केल्याचं समाधान मिळणार. ह्याच्या बरोबरीनेच तुम्ही पत्ते खेळा, रमी खेळा. कुठला पत्ता येतो आहे, कुठला पत्ता गेला आहे, कुठला सिक्वेन्स करायचा आहे, अप्रत्यक्षपणे तुमच्या डोक्यामध्ये तो विचार चालू होतो. तुम्ही कॅरम खेळा. स्ट्रायकर, सोंगटी आणि पॉकेट ह्या तिन्ही गोष्टीचा ताळमेळ साधून सोंगटी बरोबर पॉकेटमध्ये कशी ढकलायचे ह्याचे चक्र तुमच्या मेंदूमध्ये चालू असतात. राजे राजवाडे चेस खेळायचे. समोरच्या शत्रू पक्षाचं सैन्य मला कसं कापायचं आहे, त्या राजाला कसं कोंडीत पकडायचं आहे, ह्याचे चक्र तुमच्या डोक्यामध्ये सतत चालू असतात. हा सुद्धा एक मेंदूला दिलेला व्यायाम आहे बरं का. तर असे तुम्ही खेळ खेळायला पण सुद्धा हरकत नाही. थकून दिवसभर तुम्ही स्वतः बिझीच राहिल्यानंतर संध्याकाळी रात्री तुम्हाला पडल्या पडल्या झोप यायलाच पाहिजे. कमीत कमी 8 तास झोप अतिशय आवश्यक आहे. कारण 8 तासामध्ये मेंदूला पूर्ण विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी तुमचा मेंदू ताजा तवाना होऊन दैनंदिन व्यवहारासाठी सक्रिय राहतो. त्यामुळे कमीत कमी 8 तास झोप तुम्हाला मिळाल्याच पाहिजे. ह्याच्या बरोबरीने सुद्धा तुम्ही नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सोसायटीमध्ये राहणारे गुजराती, मद्रासी ह्यांच्याकडनं तुम्ही एक वाक्य, एक शब्द रोज तुम्ही लिहिलात, हळूहळू तुम्ही मद्रासी, गुजराती भाषा पण शिकू शकता. हा सुद्धा दिलेला मेंदूचा व्यायाम आहे बरं का. संगीत, पेटी, तबला, हार्मोनियम, माउथ ऑर्गन ह्या वयामध्ये पण तुम्ही शिका, कारण त्याचा पण फायदा तुम्हाला नक्की मिळेल. स्मार्टफोन हल्ली सगळे वापरतात. त्याच्या सहाय्याने तुम्ही शाळेतल्या, कॉलेजातल्या, ऑफिसेसमधल्या जुने मित्रमैत्रिणी एकत्र भेटणं, गेट टुगेदर करणं ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही तुमचा मित्रपरिवार वाढवता. वैचारिक देवाणघेवाणात तो मेंदू सक्रिय राहतो. लायब्ररी जॉईन करा. नवीन लेखकांचे विचार, त्यांच्या कुठल्या पद्धतीने चालले आहे, सामाजिक कल कुठल्या तऱ्हेने जातो ह्याचं प्रतिबिंब तुम्हाला वाचनालयातील नवीन पुस्तकामध्ये मिळू शकतं. त्यामुळे वाचनाची पण आवड ठेवा. तर ह्याचा पुढचा मुद्दा आहे तणावाचं व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट. अतिशय महत्त्वाचा विषय आहे.
एखादं टार्गेट तुम्ही सेट करा, ते मिळवण्याचा प्रयत्न करा. मी असं म्हणणार नाही की जीवाच्या आकांताने करा, झालं वेल अँड गुड, नाही झालं तर सोडून द्या, पण स्ट्रेस घ्यायचं नाही, मेंदूवरती ताण द्यायचं नाही. मी तुम्हाला समाजातली काही उदाहरणं देतो. राजेश खन्ना सुपरस्टार, स्वतःच्या अकडीमध्ये घमंडीमध्ये हळूहळू समाजापासून दुरावला गेला, लांब गेला, एकलकुंडा झाला आणि दारूच्या व्यसनापायी त्याचा अंत झाला. परवीन बाबी अतिशय छान ॲक्ट्रेस, ती पण राहत्या घरामध्ये केव्हा मरून पडली लोकांना पण कळलं नाही. शेवटी दरवाजा तोडून सडलेल्या अवस्थेतील तिची बॉडी बाहेर काढावी लागली. त्या मित्रांनो, समाजामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा, एकलकोंडे राहू नका, मिक्सअप व्हा, विचारांची देवाणघेवाण करा. हल्लीच आत्ताचाच नवीन रवींद्र महाजनी, त्याची पण सेम तशी स्थिती होती, तुम्हाला माहिती असेल. तर तुम्ही समाजामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा, असं मला थोडक्यात सांगायचं आहे. तुम्ही सिलेक्टिव्ह मेमरी लक्षात घ्या. आयुष्यातल्या चांगल्या चांगल्या घटना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्याने तुमचा अपमान केला तर सामाजिक कार्य करताना अशा गोष्टी सर्रास घडतात. ज्युनियर असतो, पटकन इन्सल्ट करतो आपला सगळ्यांच्या समोर, आपल्याला वाईट वाटतं. अशा वेळेला फॉरगिव्ह अँड फॉरगेट हे तुम्ही लक्षात ठेवा. ते रिव्हेंज, प्रतिशोध, मी ह्याचा बदला घेईन वगैरे अशा गोष्टी मनातनं काढून टाका. फॉरगिव्ह अँड फॉरगेट हे प्रिन्सिपल तुम्ही कायम मनामध्ये ठेवा. घरामध्ये असणाऱ्या सिनियर सिटिझन्सना आपण कसं सांभाळायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात टिप्स देतो. मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आई आणि मुलगी, आईचं वय आहे वर्ष 80 आणि मुलीचं वय आहे वर्ष 60. त्यांचं बोलणं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि ती मुलगी, आई झोपलेली आहे. ती आईला म्हणते, अगं ए आई, अगं 2 वाजले, काय तुला काय कळतं की नाही, काय जेवायचं बिवायचं आहे की नाही, का अशी झोपून राहणार आहेस. आईला डोक्याला नुसता ताप झाला आहे. आईने कुशी बदलली आणि भिंतीकडे तोंड करून झोपून गेली. तुमच्या घरातल्या सिनियर सिटिझनबरोबर अशी भाषा कधीही वापरायची नाही. त्या आईजवळ जा, तिचा हात हातात घ्या. अगं आई, अगं 2 वाजले, तर खाऊन घे ना, मी जेवण गरम करते, 2 घास जरा गरम गरम खाऊन घे, तुला बरं वाटेल. चल उठ बघा, मी तुला मदत करते उठायला. तिने मदत करते आणि उठवते. मग अशा वेळेला ती आई भिंतीकडे तोंड फिरवणार नाही, ती पटकन उठणार आणि तुम्हाला रिस्पॉन्स देणार. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की अशा सिनियर सिटिझनवर बोलताना प्रेमाने, आपुलकीने आणि डोळ्यात डोळे घालून आणि हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही त्यांच्यावर बोलला. त्यांच्यावर बोलताना छोटी छोटी वाक्य बोला. ते समजलं नाही तर पुन्हा ते वाक्य पुन्हा रिपीट करा, समजेपर्यंत चिडू नका. त्यांना कोडी सोडवायला मदत करा. त्यांची आवडीची पुस्तकं वाचून द्या. त्यांना चित्रफिती जुन्या दाखवा, जुने अल्बम दाखवा की जेणेकरून त्यांची मेमरी रिकलेक्ट होईल. तर असे छोटे छोटे प्रयोग तुम्ही ह्या माध्यमातून करून त्यांचं जीवन सुसह्य किंवा आनंदी कसं होईल ह्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आता दिवाळीचे दिवस आहेत, रांगोळी काढायला, रंग भरायला शिकवा किंवा चित्र रंगवायला सांगा. त्यांना छोट्या छोट्या रेसिपी करायला सांगा, आमलेट करायला सांगा की जेणेकरून त्या बिझी राहतील. तर ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सिनियर सिटिझनची काळजी कशी घ्यायची ह्याच्याबद्दल बरंचसं एक सेपरेट लेक्चर होऊ शकतं, पण आपल्याला थोडा वेळ नाही म्हणून मी थोडक्यात आवरतो. आता मी तुम्हाला बौद्धिक कसरत कशी करायची ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. आता बौद्धिक कसरत म्हणजे मी तुम्हाला एक टाईम टेबल आखून देतो. सकाळी तुम्ही उठलात की तुम्ही नेहमी ब्रश उजव्या हाताने करता. तुम्ही उजव्या हाताने ब्रश करू नका, उद्यापासून डाव्या हाताने ब्रश करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापैकी किती लोकांना लेफ्ट हँड थिअरी आणि राईट हँड थिअरी माहिती आहे मला माहीत नाही. जेव्हा तुम्ही उजव्या हाताने काम करता तेव्हा तुमच्या डाव्या बाजूची स्मृती केंद्र ॲक्टिव्हेट होतात. मग तिथे कोणते कोणते असतात तर मॅथमॅटिक्स, लँग्वेज, लॉजिक. जेव्हा तुम्ही डाव्या हाताने काम करता तेव्हा तुमची उजव्या बाजूची स्मृती केंद्र ॲक्टिव्हेट होतात. मग तिथे कोणते असतात तर क्रिएटिव्हिटी, सेन्सिटिव्हिटी. तर दोन्ही हाताने जेव्हा तुम्ही कामं करता तेव्हा तुमच्या मेंदूची सगळी स्मृती केंद्र ॲक्टिव्हेट होऊन तुम्ही आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.
तुम्हाला माहिती आहे 3 इडियट पिक्चरमध्ये तो प्रिन्सिपल दोन्ही हाताने सफाईदारपणे लिहितो. तुम्हीसुद्धा दोन्ही हाताने लिहू शकता. जर तुम्ही उजव्या हाताने लिहित असाल तर रोज डाव्या हाताने एक शब्द 5 वेळा, मग एक वाक्य, असं करून तुम्हीसुद्धा दोन्ही हाताने लिहू शकता. महिला वर्गांना मी सांगायचं आहे की तुम्ही स्वयंपाकघरामध्ये झाडू काढताना जर उजव्या हाताने काढत असाल तर डाव्या हाताने पण काढण्याचा सराव करा. स्वयंपाकघराचा ओटा पुसताना उजव्या हाताने पुसत असाल तर डाव्या हाताने पुसायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुमचे दोन्ही हात फंक्शनिंगमध्ये राहील. तुमच्या मेंदूची सगळी स्मृती केंद्र ॲक्टिवेट राहतील. सरळ साध्या सोप्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही सहज करू शकता. त्यासाठी काय स्पेशल एफर्ट घ्यायची आवश्यकता नाही. चला, ब्रश करून झाला, चहाचा कप आला. चहा तुम्ही नेहमी उजव्या हाताने घेता, डाव्या हाताने घेण्याचा सराव करा. सुरुवातीला कठीण जाईल, पण सरावाने तुम्हीसुद्धा डाव्या हाताने एकदा मस्तपैकी चहा प्यायला सुरुवात करा. चहा संपला. वर्तमानपत्र. भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत काय काय घडामोडी चालतात. ट्राय टू अपडेट युअर नॉलेज. स्वतःला अपडेट. मी आता रिटायर्ड झालं, मला पेपर वाचून काय करायचं आहे, मी झोपून राहतो, असं करू नका. तुम्ही अल्झायमर डिमेन्शियाचे शिकार होणार. पेपर रोजचा रोज वाचला पाहिजे. स्वतःला अपडेट करा. पेपर वाचून संपल्यानंतर शेवटच्या पानावरती शब्दकोड असतं. तुम्ही ते शब्दकोड सोडवण्याचा प्रयत्न करा. मी असं म्हणणार नाही की ते 100% सोडवा. तुम्ही 20% जरी सोडवलं तरी 20% सोडवताना तुम्ही जे पर्यायी शब्द आठवण्याचा प्रयत्न करता तो अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या दिलेला मेंदूला व्यायाम आहे. तुम्ही गणितात हुशार आहात तर तुम्ही सुडुकू सोडवा, पण ते शब्दकोड सुडुकू सोडवा. पेपर वाचून संपला. तुमची पार्टनर तुम्हाला म्हणते, अहो काय करताय, जरा खाली जाऊन भाजी घेऊन या ना. तुम्ही पिशवी घेता आणि भाजी आणायला बाहेर पडता. आपल्या सोसायटीमध्ये वेगळ्या जातीचे जमातीचे लोक राहतात. आपण बोलताना कसं म्हणतो माहिती आहे का, तो मला पहिल्या मजल्याचा काळ्या मद्राशी दिसला होता, किंवा तो दुसरा मला तो जाड्या गुजराती दिसला होता. ट्राय टू रिमेंबर द पीपल विथ द नेम. मला पहिल्या मजल्याचे मिस्टर अय्यर भेटले होते, किंवा मला दुसऱ्या मजल्याचे मिस्टर शहा भेटले होते. सो प्लीज ट्राय टू रिमेंबर द पीपल्स विथ द नेम. लोकांना नावाने ओळखण्याचा प्रयत्न करा. तो सुद्धा मेंदूला दिलेला व्यायाम आहे. तुम्ही सोसायटीतनं बाहेर गेल्यानंतर बाहेर गेटवरती भैये लोक भाजी घेऊन बसलेले असतात. तुम्ही म्हणता, क्यों राम लखन कैसे हो. राम लखन खुश. अरे तो भाजीचा भाजीवाला म्हणतो, ये बड़े साहब है, कार लेके घूमते, बड़े अफसर है, मेरे पास ही आके भाजी लेते और मुझे नाम से पहचानती है. राम लखनला कौतुक की त्याला नावाने ओळखतात. सब्जी कैसा दिया, ये लाल माठ है, पालक है, ये 30 रुपये का एक जोड़ी है, 2 जोड़ी का 50 रुपया. नहीं बहुत महंगी. नहीं साहब, आप हमेशा मेरे पास आते हैं, ये 10 रुपये में दो. तुम्हाला 50 रुपयाची भाजी 20 रुपयात तो देतो. तुमचा फायदा. राम लखन खुश. साहेब मला नावाने ओळखतात. सेम थिअरी फिश मार्केटमध्ये. काय शेवंत कशी दिली पॉपलेट्स, 1200 रुपये. 1200 नको रे बाबा, मी चालेल. ना बाईसाहेब थांबा, आपण एकमेकांना ओळखतो, तुमच्या घरी येते मी वगैरे. तुम्हाला 800 रुपये, 400 रुपये तुमचा फायदा. शेवंता खुश. ह्या बाईसाहेब आहेत ना, मोठ्या ऑफिसर आहेत, गाडी घेऊन फिरतात, पण मासे माझ्याकडनंच येऊन घेतात, असं ती कौतुकाने शेजारच्या कोंडीला सांगते. बेनिफिट फ्रॉम द बोथ साईड्स. चला, भाजी आली, मासे आले, मस्त की जेवण करायचं. वामकुक्षी. डाव्या कुशीवर काढलेली झोप अतिशय आवश्यक. पण त्याने मेंदू ताजा तवाना होतो. पण ती झोप आहे ना, ती एका कुशीवरनं दुसऱ्या कुशीवरती परतवण्या इतकीच. म्हणजे 15 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही 2-2, 3-3 तास झोपून राहिलात तर रात्रीच्या झोपेचं खोबरं झालं तुमच्या. तर वामकुक्षी म्हणजे फक्त 15 मिनटं ते अर्धा तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. चला, वामकुक्षी झाली, संध्याकाळ झाली. इव्हिनिंग वॉक. रक्ताभिसरणाचा व्यायाम ॲटोमॅटिक झाला तुमचा, फिरायचं. तुम्ही घरी आल्यानंतर ते आपलं TV चॅनल लावल्यानंतर त्या सासू सून आणि त्यांची ते डावपेच आणि एकमेकांवरती कशी कुरघोडी करायची. मला तर बाबा ते काय आवडत नाही. काय लोकांना वेडे करून टाकतात. मी काय असले बघत नाही बरं का. तर तुम्ही हे असले सिरियल बिरियल नका बघू. त्याच्यापेक्षा ना तुम्ही एक काम करा, मस्ती चॅनल किंवा म्युझिक चॅनल लावा. त्याच्यावरती जुनी गाणी लागलेली असतात. तर असं एक छानसं एक जुनं मस्ती चॅनल, म्युझिक चॅनल लावलं
तर एक छान ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवरती एक सुंदरशी नाजूकशी हिरोईन नाचत नाचत स्क्रीनवरती येते आणि ते गाणं म्हणते, जाने क्या तूने कही, जाने क्या मैंने सुनी, बात कुछ बन ही गई, जाने क्या तूने कही. तुमच्या शेजारी तुमचा पार्टनर बसलेला असतो. काय ग, कोण गं ही हिरोईन? काय एवढे कळत नाही. वहिदा रहमान. अच्छा, वहिदा रहमान. विच पिक्चर? प्यासा. हु इज द डायरेक्टर? गुरुदत्त. विच इयर? 1957. दिस इज अ सॉर्ट ऑफ अ मेंटल एक्सरसाइज. तुम्ही अशा जुन्या गाण्यातनं सुद्धा मेंटल एक्सरसाइज करू शकतात आणि तुमच्या पार्टनरला पण तो आनंद देऊ शकतात. त्यामुळे ते कौटुंबिक सिरियल बघण्यापेक्षा जुनी गाणी मस्तपैकी एन्जॉय करा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, हे संपूर्ण दैनंदिन तुमच्या मजेशीर पद्धतीने तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही की ह्या शोध प्रकल्पामध्ये मी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला राहिला होतो. तर तिथे असताना अमेरिकन संस्कृती मी जवळनं बघितली. तुम्हाला माहिती आहे अमेरिकन संस्कृती, तिथे त्यांचा मुलगा मोठा झाला ना की त्याला चला बाबा आता तू तुझं घर आणि तुझा संसार तू इथे राहायचं नाही, त्याला पाठवून द्या दुसरीकडे. मग घरामध्ये म्हातारा आणि म्हातारी दोघेच राहतात, बोलायला कोण नाही. मग काय करतात, बॅगा भरतात आणि अटलांटिक सिटीमध्ये जातात. तिथे कॅसिनोज, टॉवरच्या टॉवर कॅसिनोज मी स्वतः बघितले आहेत. ते कॅसिनोज म्हणजे जुगाराचे अड्डे. तिथे ते जाऊन जुगार खेळत बसतात. आणि तुम्हाला माहिती आहे जुगारामध्ये गेलेला पैसा काय परत येत नाही, लॉस होतात बराच. मग ते काय जुगारी असतात ते जिद्दी असतात, नाही नाही मी वसूल करणार, रिकवर. तिथे हॉटेलमध्ये रूम बुक करतात, तिथेच राहतात, परत सकाळपासून जुगार खेळायला बसतात. आणखीन लॉस होतात, फ्रस्ट्रेट होतात, बॅगा भरतात, घरी येतात. फ्रस्ट्रेशन वाढत जातं, स्ट्रेस वाढत जातात. द रेट ऑफ डिमेन्शिया गोज ऑन इन्क्रीजिंग. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये रेट ऑफ डिमेन्शिया इज मच मोर हायर दॅन इंडिया. तर तिकडच्या डॉक्टरना कौतुक वाटायचं की इथे डिमेन्शियाचा रेट कमी आणि आमच्याकडे जास्त का. तर तिकडे संशोधन करायला यायचे. तुम्हाला माहिती आहे आपली भारतीय संस्कृती 12 महिन्यामध्ये जानेवारी टू डिसेंबर, मकर संक्रांत, होळी, गणपती, दिवाळी सणांची रेलचेल, त्या निमित्ताने सगळे आपण एकत्र येतो, गप्पा मारतो. पारंपरिक मुंज, बारसं, मंगळागौर येतो. ही माझा भाचा, हा माझा पुतणा, ही माझी सून इकडे काम करतो. अप्रत्यक्षपणे तुम्ही तुमच्या मेंदूला व्यायाम देत असतात. त्यामुळे अशा सामाजिक कौटुंबिक फंक्शनमध्ये तुम्ही भाग घ्या की जेणेकरून तुमचा मेंदू सतत सक्रिय राहील, ॲक्टिव्ह राहील. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण मूर्खासारखं त्या अमेरिकन संस्कृतीचं अंधानुकरण करून हळूहळू आपल्याकडेही आता डिमेन्शिया आणि अल्झायमरचा रेट वाढत चाललेला आहे. त्यामुळे उगाचच त्या अमेरिकन संस्कृतीचा उदो करण्यापेक्षा आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, माझी 45 मिनटं संपली आहेत बरं का. आता जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. धन्यवाद.